नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी दुर्गम अशा शूलपाणी झाडीमध्ये असणारं हे जलसिंधी नावाचं गाव. इथे येण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे नावेतून येणे. मागच्या बाजूने एक 15-20 किलोमीटर पायी चालत यावं लागतं. मग त्यावेळेला या ठिकाणी आपण पोहोचतो. हे जे ठिकाण आहे हे अंबाराम मेहता यांचं असणारं निवासस्थान आणि या ठिकाणी शाळा आहे. नर्मदा समग्र या संस्थेच्या वतीने या ठिकाणी रेवा सेवा संस्कार केंद्र चालवलं जातं आणि परिसरातील 25-30 मुलं या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत. इथे शिकवणारे अंबाराम मेहता सर यांच्या घरामध्येच ही शाळा भरवली जाते. जी एक मिनिट, आपण इथे पाहू शकतो अगदी छोटे छोटे निरागस मुलं आणि इथे आपल्याला दिसत आहेत. हे सगळे मुलं अंबाराम सर यांना शिकवतात. या मुलांना शालेय साहित्य घेऊन आपण दरवर्षी ही सेवा करत असतो. यावेळेला देखील या मुलांसाठी वह्या, पुस्तकं नाही, फक्त वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, छोट्या मुलांकरता पाटी, पेन्सिल हे सगळं साहित्य आणलं आहे. मुलांना ड्रेस आणलेले आहेत. याच्यामध्ये वह्यांचं योगदान देणारे दिवे येथील श्री कैलासवासी तुळशीराम झेंडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे 2 सुपुत्र भरत आणि रमेश तुळशीराम झेंडे या दोघांनी वह्यांचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर मुलांसाठी गणवेशाचं योगदान डॉक्टर आनंद नांदेडकर, अहिल्यानगर यांनी दिलेलं आहे. इतरही अनेकांनी, संतराम दादा जाधव यांनी पाट्या दिल्या आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या परीने छोटे मोठे योगदान देऊन ह्या मुलांना शाळेच्या शिक्षणामध्ये सहकार्य केलेलं आहे. या सगळ्यांचेच आधी मनापासून हार्दिक धन्यवाद. मैयाचे आशीर्वाद त्यांना लाभावेत आणि हे मुलं ज्यावेळेला शिकतील, मोठे होतील, निश्चितपणे यांच्या भविष्य उज्ज्वल होण्यामध्ये या सगळ्यांचा तन मन धनाने सहभागी झालेल्या सर्वच नर्मदा भक्तांचा विशेष सहभाग असणार आहे. ज्यांच्यासोबत आम्ही इकडे आलेलो आहोत ते असणारे नर्मदा समग्रचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत. याच्यामध्ये असणारे समन्वयक, त्यानंतर आमलेदादा, नासलाभैया, बलवंतजी आणि हे असणारे अंबाराम सर हे मुलांना शिकवतात. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले अनुपदादा गावस्कर यांनी इकडच्या महिलांकरता जवळपास 100 पेटीकोट आणि चुनरी देण्याकरता आणलेले आहेत. अंबाराम सरांचं सुंदर असं असणारं हे घर स्वच्छता टापटीप आणि ह्या सगळ्या सुंदर अशा वातावरणामध्ये मुलांचं शिक्षण होतं आहे. मुलं अतिशय सुंदर पद्धतीने शिकत आहेत, उज्ज्वल भवितव्य घडवत आहेत. मुलांच्या भवितव्याकरता हार्दिक शुभकामना. नर्मदे हर.